खुपरी नगर परिषद येथे दिनांक 6 एप्रिल रोजी हातकणंगलेचे विद्यमान आमदार अशोकराव माने यांनी विशेष आढावा बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीसाठी हुपरीतील समस्त ग्रामस्थ आणि इतर पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते, परंतु सत्ताधारी मधीलच अण्णासाहेब शेंडुरे, सोनाली जाधव आणि इतर विरोधी सदस्य सरिता कौंदांडे सोडलं तर या विशेष बैठकीसाठी सर्व नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले। यावेळी 46 कोटीच्या पाणी योजनेच्या संदर्भात अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या। ठेकेदाराला मिळणारी मुदतवाढ या संदर्भातही नाराजी व्यक्त करण्यात आली। मराठी शाळेतून नगर परिषद स्थलांतर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। त्याचबरोबर कचरा संकलन टेंडर प्रक्रियेवर सुद्धा यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। काही मोजक्याच कॉन्ट्रॅक्टरांना हाताशी धरून ही प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचा यावेळी संशय व्यक्त करण्यात आला। तसेच पत्रकार सागर पाटील यांच्याकडून शासकीय रुग्णालयाच्या विस्ताराविषयी मत मांडण्यात आले। असे अनेक प्रश्न यावेळी माजी नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात आले। या आढावा बैठकीच्या वेळी विद्यमान नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे, माजी नगरसेवक दौलत पाटील, रफिक मुल्ला, सुभाष कागले, माजी उपसरपंच धर्मवीर कांबळे, अजित सुतार हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे ही आढावा बैठक वादळी झाली असे म्हणण्यास काही हरकत नाही। केके न्यूज साठी प्रतिनिधी सुलतान नदाफ। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।